Hi friends, welcome to Take Vidya. Our today's topic is ionic compounds. Now, what is ionic compounds? The compounds formed from two units, namely cation and anion, are called ionic compounds. Here, cation means positively charged ions and anion means negatively charged ions. The cation and anion being oppositely charged, electrostatic force of attraction between them is very strong. cation आणि अनायन हे अपोजिटली चार्जेस, कारण cation हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि अनायन हा निगेटिव्हली चार्ज आहे. तर या अपोजिट चार्जमुळे त्यांच्यामधला जो इलेक्ट्रिक फोर्स आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा असतो. फॉर एक्झाम्पल Na आणि Cl. इथे Na पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि Cl निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे दोन मिळून आयनिक बॉन्ड फॉर्म करतात. आयनिक कंपाऊंड्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ते न्यूट्रल असतात, म्हणजेच त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्जसुद्धा नसतो आणि निगेटिव्ह चार्जसुद्धा नसतो. तर याचं कारण काय आहे? द नंबर ऑफ कटायन्स अँड अनायन्स इन अ कंपाऊंड अँड द मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ऑन देम इज सच दॅट द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस बॅलन्स इच अदर. अशा प्रकारे त्या कटायन आणि अनायनची त्या कंपाऊंडमध्ये संख्या असते की त्यांच्यामधला जो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे तो बॅलन्स होतो आणि त्याचमुळे आयोनिक कंपाऊंड्समध्ये आयोनिक कंपाऊंड्स हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. नंतर आयोनिक कंपाऊंड्सचं नेचर जर आपण पाहायला गेलो तर इट इज क्रिस्टलाइन इन नेचर. द आयोनिक कंपाऊंड्स आर ऑकर इन क्रिस्टल नेचर. The crystals have definite geometric shape, smooth and shiny. Ions are arranged in definite shape. The regular arrangement of ions in solid ionic compounds is responsible for their crystalline nature. त्यांचं crystalline nature कशामुळे फॉर्म होतं? त्यांच्यामध्ये जी रेग्युलर अरेंजमेंट असते आयन्सची, त्याच्यामुळे त्यांचं क्रिस्टलाइन नेचर फॉर्म होतं. आणि ही जी अरेंजमेंट आहे हे वेगवेगळ्या आयोनिक कंपाऊंड्समध्ये वेगवेगळी असते. अँड देअरफॉर द शेप्स ऑफ क्रिस्टल्स आर डिफरंट. आणि त्यामुळे प्रत्येक त्या क्रिस्टलचा जो शेप आहे तो डिफरंट असतो अकॉर्डिंग टू देअर अरेंजमेंट. टू मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर क्रिस्टल स्ट्रक्चर आर साइज ऑफ द पॉझिटिव्हिटी अँड निगेटिव्हिटी चार्ज आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज आयन्सच्या साईजवर क्रिस्टलचं स्ट्रक्चर अवलंबून असतं. आणि सेकंड, मॅग्निट्यूड ऑफ द इलेक्ट्रिकल चार्ज ऑन द आयन्स. फॉर एक्झाम्पल, इन NaCl crystal, each Na positive ion is surrounded by 6 chloride ions and each chloride ions is surrounded by 6 sodium ions. Now, properties of ionic compounds. Why the melting points of ionic compounds are high? आयनिक कंपाऊंड्सचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो का हाय असतो असं रिझन इथे विचारलं जातं. तर यामध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो अपोजिटली चार्ज असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग आयनिक बॉन्ड्स कंपाऊंड्स फॉर्म होतात. आणि हा बॉन्ड तोडण्यासाठी लार्ज एनर्जीची रिक्वायरमेंट असते. खूप एनर्जी लागते हा बॉन्ड तोडण्यासाठी. म्हणून melting points of ionic compounds are high. Hence we can say intermolecular forces of attraction between oppositely charged are very strong in ionic compounds and large energy is required to overcome this force. Therefore, ionic compounds have high melting points and boiling points. Here you know about melting points. The temperature at which the compound starts melt, and boiling point means the compound start on this point boiling. Then properties of ionic compounds. This is important part of this
chapter properties of ionic compounds. Let us see first property of ionic compound. Ionic compounds exist in solid state and are hard. ही पहिली प्रॉपर्टी आहे. आयोनिक कंपाऊंड्स जे आहे ते सॉलिड स्टेटमध्ये असतात आणि हार्ड असतात. म्हणजेच यांच्यामधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आयन्समधला तो स्ट्रॉंग असल्यामुळे आयोनिक कंपाऊंड हे सॉलिड स्टेटमध्ये असतात आणि हार्ड असतात. नॅचरली त्याच्यामधला जो स्ट्रॉंग बॉन्ड आहे त्याच्यामुळे हे हार्ड असतात. Then second property is ionic compounds are brittle and can be broken into pieces by applying pressure. हे आयोनिक कंपाऊंड जे आहे ते ब्रिटल असतात म्हणजेच ठिसूळ असतात. थोडंसं प्रेशर जर त्याच्यावर अप्लाइड केलं तर त्याचा पीसेसमध्ये आपण त्याला ब्रोक करू शकतो, तोडू शकतो. देन थर्ड प्रॉपर्टी इज द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर हाय. हे आत्ताच आपण पाहिलं की त्यांच्यामधला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो हाय असतो आणि त्या बॉन्डला तोडण्यासाठी भरपूर एनर्जीची रिक्वायरमेंट असते आणि म्हणूनच मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट्स ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर हाय. हिअर टेबल इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. वॉटर ZnCl2, मॅग्नेशियम क्लोराईड NaCl, मीन्स सोडियम क्लोराईड NaBr, KCl, MgO सगळ्यांचे इथे नेचर दिलेले आहे. हा आयोनिक आहे की नॉन आयोनिक आहे, तर वॉटर हा फक्त नॉन आयोनिक आहे, बाकी सर्वच कंपाऊंड जे आहेत ते आयोनिक आहेत. देन मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर इज 0 अँड बॉइलिंग पॉईंट इज 100. हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि नंतर या सर्व कंपाऊंडचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट तुम्हाला इथे दिलेले आहेत. देन फोर्थ प्रॉपर्टी ऑफ आयोनिक कंपाऊंड्स इज आयोनिक कंपाऊंड्स आर वॉटर सोल्युबल. आयोनिक कंपाऊंड जे आहे ते वॉटर सोल्युबल आहे. कारण काय? कारण हे आयोनिक कंपाऊंड ज्यावेळेस वॉटरमध्ये टाकल्या जातात त्यावेळेस आधीचा जो त्यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो न राहता या वॉटरसोबत न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज एस्टॅब्लिश बिटवीन द आयन अँड द सराउंडिंग वॉटर मॉलिक्यूल. म्हणजेच न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा त्या आयनमध्ये आणि ते वॉटर मॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये तयार होतो आणि त्यांचा जो आधीचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो तो यामुळे रिप्लेस होतो. ओरिजिनल जो इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो रिप्लेस होतो आणि म्हणून ॲक्वेस सोल्युशन ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर फॉर्म. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड्सचं ॲक्वेस सोल्युशन तयार होतं. याच्याच अपोजिट वॉटरमध्ये हे सोल्युबल आहेत, परंतु असे काही सॉल्वंट्स आहे लाईक केरोसिन अँड पेट्रोल, यामध्ये हा इन्सोल्युबल आहे. म्हणजेच तो याच्यामध्ये मिक्स होत नाही. तर का होत नाही? बिकॉज वॉटरसारखा नवीन अट्रॅक्शन फोर्स हे या सॉल्वंटमध्ये आणि आयोनिक कंपाऊंड्समध्ये तयार होत नाही. दिस इज बिकॉज अनलाईक वॉटर अ न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅनॉट बी एस्टॅब्लिश इन दिस सॉल्वंट्स. न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो याच्यामध्ये तयार होत नाही. त्यामुळे आयोनिक कंपाऊंड्स जे आहे ते केरोसिन आणि पेट्रोलसारख्या सॉल्वंट्समध्ये इन्सोल्युबल असतात. देन नेक्स्ट प्रॉपर्टी, द आयोनिक कंपाऊंड्स कॅनॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी व्हेन इन सॉलिड स्टेट. आयोनिक कंपाऊंड सॉलिड स्टेटमध्ये असल्यावर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. याचाच अर्थ ते बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत. कारण हे सॉलिड स्टेटमध्ये असल्यामुळे त्यांची जी आयनची जी प्लेस आहे ते लिव्ह करू शकत नाही, ते मोबाईल राहत नाही आणि त्यामुळे ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. आपला जो वायर आहे कॉपर वायर याच्यामध्ये फ्री आयन्स असतात त्यामुळे तो इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकतो, परंतु यामध्ये सॉलिड स्टेटमध्ये त्यांचे जे आयन्स आहे ते त्यांची जागा सोडत नाही. या उलट जर ते मोल्टन स्टेटमध्ये किंवा फ्यूज स्टेटमध्ये जर असले तर ते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतात. कारण काय? कारण या स्टेटमध्ये आयन्स आहे ते मोबाईल असतात. म्हणजेच फ्री असतात, फिरते असतात, म्हणून ते फ्यूज स्टेटमध्ये किंवा मोल्टन स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात.
The aqueous solutions of ionic compounds conduct electricity as they contain the dissociated ion. Due to electrical conductivity in fused and dissolved state, the ionic compounds are called electrolytes. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असल्यामुळे कुठल्या स्टेटमध्ये आयोनिक स्टेट फ्यूज स्टेटमध्ये किंवा डिझॉल्व स्टेटमध्ये त्या कंपाऊंड्सला इलेक्ट्रोलाइट्ससुद्धा म्हटले जातं. तर इलेक्ट्रोलाइट काय आहे, तर इलेक्ट्रोलाइट काय आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. किंवा मग इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस जर म्हटली आपण तर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस कशाला म्हणतात. Decomposition of chemical substance in fused state or in aqueous solution by passing electric current is called electrolysis. याला इलेक्ट्रोलाइट्स का म्हणतात, कारण या आयोनिक कंपाऊंड्सचं फ्यूज स्टेटमध्ये किंवा ॲक्वियस सोल्युशन किंवा ॲक्वियस स्टेटमध्ये त्यामध्ये जर इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्याचं केमिकल सबस्टन्सचं डिकम्पोजिशन होतं आणि म्हणून त्याला इलेक्ट्रोलिसिस असं म्हणतात. Cations migrate to cathode and are discharged there. This is reduction. And anions migrate to anode and discharged there. This is an oxidation. म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस काय आहे, इलेक्ट्रोलिसिस ही अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये केमिकल सबस्टन्सचं फ्यूज स्टेटमध्ये किंवा ॲक्वेस स्टेटमध्ये सोल्युशनमध्ये डिकम्पोजिशन होतं. म्हणजे ते त्या पाण्यामध्ये विरघळतात किंवा तुटतात, त्यांच्यामधले बॉन्ड जे आहे ते तुटतात ज्यावेळेस त्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास केला जातो आणि मग जे कटायन्स आहे ते कॅथोडकडे मायग्रेट होतात आणि तिथे डिस्चार्ज होतात, याला आपण रिडक्शन म्हणतो. अनायन्स आहे ते ॲनोडकडे मायग्रेट होतात आणि डिस्चार्ज होतात, त्याला आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. आणि ही सर्व प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंड दाखवत असल्यामुळे यांना आपण इलेक्ट्रोलाइट्स असं म्हणतो. देन कम टू द मेटॅलर्जी. व्हॉट इज मेटॅलर्जी? चॅप्टरचं नावच आहे मेटॅलर्जी. मग मेटॅलर्जी काय आहे? द सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिगार्डिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स अँड देअर प्युरिफिकेशन फॉर द यूज इज कॉल्ड मेटॅलर्जी. मेटॅलर्जी हे असं सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे, कशासोबत रिलेटेड आहे? द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम ओर्स. ओर्स म्हणजेच जे इम्प्युअर फॉर्म असतो त्यामधून जे प्युअर मेटल आहे तो काढायचा आहे, म्हणजेच तो मेटल जो एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे आणि त्यांचं प्युरिफिकेशन करायचं आहे आपल्या यूजसाठी, त्याला आपण मेटॅलर्जी असं म्हणतो. आता सुरुवातीला याच्यामध्ये काही ज्या शब्द आलेले आहेत, फॉर एक्झाम्पल मिनरल्स, ओअर्स, गँग, या शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. मोस्ट मेटल्स बीइंग रिॲक्टिव्ह डू नॉट ऑकर इन नेचर इन फ्री स्टेट बट आर फाउंड इन combined state as their salts such as oxides, carbonates, sulfides and nitrates. याचा अर्थ असा की सर्वच मेटल जे आहे ते फ्री स्टेटमध्ये ऑकर होत नाही, म्हणजेच आपल्याला मिळत नाही, ते कंबाईन स्टेटमध्ये असतात. जसं सॉल्ट्स, ऑक्साइड्स, कार्बोनेट्स, सल्फाइड्स अँड नायट्रेट्स. अँड जे अनरिॲक्टिव्ह मेटल्स असतात त्यांच्यावर एअर, वॉटर आणि अदर नॅचरल फॅक्टर्सचा काही असर होत नाही. सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम जनरली ऑकर इन फ्री स्टेट. म्हणजे हे सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम जे आहे लेस रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, हे फ्री स्टेटमध्ये आढळतात. द कंपाऊंड्स ऑफ मिनरल्स दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज आर कॉल्ड मिनरल्स. आता आपण इथे मिनरल्सची व्याख्या पाहत आहोत की असा कंपाऊंड ऑफ मेटल्स दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ इम्प्युरिटीज इज कॉल्ड मिनरल्स. मिनरल्समध्ये इम्प्युरिटीज असतात. देन सेकंड डेफिनेशन इज ऑफ ओअर्स. द मिनरल्स फ्रॉम विच द मेटल कॅन बी सेपरेटेड इकॉनॉमिकली आर कॉल्ड ओअर्स. ओअर्स हे असे मिनरल्स आहे ज्याच्यापासून मेटल सेपरेट केला जातो. Ores contain many types of impurities such as soil, sand and rocky substances along with metal compounds. या ओरमध्ये इम्प्युरिटीज असतात, बऱ्याच प्रकारचे इम्प्युरिटीज असतात, सच ॲज सॉईल, सँड आणि रॉकी सबस्टन्सेस. यासारख्या इम्प्युरिटीज यामध्ये असतात आणि यामध्ये ह्या सेपरेट करून मग आपल्याला याच्यापासून मेटल मिळवता येतो. These impurities are called gangue.
या इम्प्युरिटीजला गँग्यू असं म्हणतात. मग गँग्यूची डेफिनेशन इथे विचारली जाते, व्हॉट इज गँग्यू. तर ओर्स कंटेन मेनी टाईप्स ऑफ इम्प्युरिटीज. या इम्प्युरिटीज आहे म्हणजेच माती, वाळू, रॉकी सबस्टन्सेस. या इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या मेटलसोबत असतात. मेटल हा प्युअर फॉर्ममध्ये नसतो आणि त्या इम्प्युरिटीजलाच आपण गँग्यू असं म्हणतो. मग आता इथे 3 गोष्टी पाहिल्या आपण. मिनरल्स, द कंपाऊंड्स ऑफ मेटल दॅट ऑकर इन नेचर अलॉंग विथ द इम्प्युरिटीज आर कॉल्ड मिनरल्स. असे कंपाऊंड्स, मेटलचे असे कंपाऊंड जे नेचरमध्ये इम्प्युरिटीज सोबतच आढळतात, प्युअर आढळत नाही, त्याला मिनरल्स म्हणतात. नंतर ओर काय आहे, हे एक प्रकारचं मिनरल आहे, त्यापासून मेटल सेपरेट करता येतो. देन गँग्यू काय आहे, तर त्या ओरमध्ये ज्या इम्प्युरिटीज असतात सच एज सॉईल, सँड अँड रॉकी सबस्टन्सेस त्या मेटल कंपाऊंडसोबत असतात, त्या इम्प्युरिटीजला गँग्यू असं म्हणतात.